नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या दीड महिन्यापासून MST CET, PCM ग्रुप आणि PCB ग्रुप या दोन्ही ग्रुपसाठी फॉर्म फिलिंग हे चालू झालेले आहेत व येत्या 15 फेब्रुवारी 2025 ला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। सो आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर आपला फॉर्म सबमिट झाला आहे का, तर हे आपल्याला कसं चेक करायचं आहे तर त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे का, सगळ्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत का, हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर MST CET च्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला साइन इनचा ऑप्शन दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही एक सेट केलेला असतो तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून साइन इन वरती क्लिक करायचं आहे। आता साइन इन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर साधारणतः एक अशा प्रकारची विंडो ओपन होते। तुमचं लॉगिन तुम्हाला इथं बघायला मिळेल। त्यानंतर काय करायचं आहे की इथं मल्टिपल ऑप्शन्स दिसतात, त्यामध्ये आपल्याला CET रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय होतं की मल्टिपल एंट्रन्स एक्झाम सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्या एंट्रन्स एक्झाम एकाच पोर्टलवरती अवेलेबल असतात। आपली जी एंट्रन्स एक्झाम आहे ती आहे UG MST CET 2025 या ऑप्शन वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यावरती काय होतं की आपल्या फॉर्मचा स्टेटस काय आहे ते स्टेटस आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे टोटल ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो 9 स्टेपमध्ये डिवायडेड आहे। या 9 स्टेपमध्ये हा फॉर्म डिवायडेड आहे। त्यामध्ये 9च्या 9 स्टेप तुमच्या कंप्लीट आहेत का कोणत्या स्टेप इनकम्प्लीट आहेत ते आता आपल्याला बघायला मिळतं। आता याच्यामध्ये मला दिसतंय की 6व्या स्टेपपर्यंत फॉर्म माझा कंप्लीट झालेला दिसतोय, म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोडिंगपर्यंत माझा फॉर्म कंप्लीट आहे। त्यानंतर काय आहे की प्रिव्ह्यू बघणे आणि ॲप्लिकेशन फी या खालच्या 3 स्टेप माझ्या इनकम्प्लीट दिसत आहेत। जर माझी ॲप्लिकेशन फी इनकम्प्लीट आहे याचा अर्थ मी अजून फी पे केलेली नाही व माझा फॉर्म सबमिट झालेला नाही। जोपर्यंत इथं पेमेंटचा स्टेटस कंप्लीट म्हणून येत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होत नाही। सो अशा प्रकारचा जर तुमचा स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला लॉग इन करून पेमेंट करणं गरजेचं आहे। किंवा जर तुम्ही लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यानंतर पूर्ण 9 स्टेप जर कंप्लीट म्हणून दाखवत असतील तर याचा अर्थ तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट झालेला आहे, पेमेंटची स्टेपसुद्धा तुमची कंप्लीट झालेली आहे। आता मात्र जो फॉर्म तुमचा भरलेला आहे त्या फॉर्ममधल्या डिटेल्स अजूनसुद्धा तुम्ही व्हेरीफाय केल्या नसतील किंवा नावाचे स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ हे जर तुम्ही अजून एकदा व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसतोय। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर साधारणतः एक अशा प्रकारची PDF तुम्हाला जनरेट होईल। आता जेव्हा असं टायटल असलेली PDF तुमच्या समोर येईल याचा अर्थ फॉर्म तर तुमचा सबमिट झालेला आहे। मात्र यातलं तुम्हाला व्हेरीफाय काय काय करायचं आहे बघा, इथं कॅन्डिडेट नेम दिसेल, तुम्हाला तुमचं नाव आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का चेक करायचं आहे, आई वडिलांचं नाव दिसेल, त्यानंतर तुमची जन्मतारीख दिसेल, इथे फोटो आणि सिग्नेचर असतो तो मी आता हाईड केलेला आहे, तर फोटो आणि सिग्नेचर तुमचाच आहे का, कॅटेगरीच्या डिटेल्स इथं दिलेल्या असतात, कॅटेगरी तुमचीच आहे का, कास्ट बरोबर मेन्शन केलेली आहे का, क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10वीचे पर्सेंटेज, इयर, बोर्ड हे बरोबर आहे का, आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सब्जेक्ट ग्रुप, कारण दोन्ही ग्रुपसाठी फॉर्म एकच असतो। तुमचा जो सब्जेक्ट ग्रुप आहे आयदर PCM असेल, आयदर PCB असेल किंवा बोथ म्हणजे दोन्ही ग्रुप असतील तर तो ग्रुप बरोबर सिलेक्ट केलेला आहे का हे चेक करायचं आहे। याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर मात्र तुम्ही दुसरा फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता किंवा करेक्शन विंडोचा वेटसुद्धा करू शकता। सो तुमचाही फॉर्म जर अजून सबमिट झाला आहे का नाही किंवा अजूनही तुम्ही गोष्टी व्हेरीफाय केल्या नसतील तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे। तुम्ही फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली असेल तर नवीन फॉर्मसुद्धा भरू शकता किंवा फॉर्म सबमिट झाला आहे का नाही हे अजून माहिती नसेल तर लॉग इन करून चेक हे करू शकता। थँक्यू।